मंगेश साबळे हा लोकसभेला खासदार झाला असता, परंतु जरांगे पाटलाच्या हेकेखोरपणामुळे त्याची खासदारकी गेली. पण मंगेश साबळे सारखा सर्वसामान्य जर खासदार झाला असता, तो गर्वान म्हणला असता ना, जरांगे पाटलाला त्यांच्यापेक्षा मोठा व्हायला कोणताच माणूस चालत नाही, हा त्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. आम्ही जवळून पाहिलेलं आहे. त्यांच्यासोबतचे माणसं त्याला बूट घालावे, बुटाचे बंद बांधावे आणि सॉक्स घालावे, एवढंच त्यांनी माझी सेवा करावी. लोकसभा लढायची नाही आपल्याला, पण विधानसभेत मी सर्व समाजाला विश्वासात घेऊन निर्णय घेणार. विधानसभेला उमेदवार द्यायचे का, तर समाज काय म्हटला द्यायचे. जरांगे पाटलाला त्यांच्यापेक्षा मोठा व्हायला कोणताच माणूस चालत नाही, हा त्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. आम्ही जवळून पाहिलेलं आहे. ज्या फोनून ते मला बोलले फॉर्म परत घ्या, त्याच फोनवर मला रात्री फोन येतो 12 वाजता, व्हॉट्सअप कॉल येतो. माघार होती का सेटलमेंट होती. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधील, मी बांधून घेतली. आता हळूहळू लोक बोला सुरुवात करतील. जरांगे पाटील काय म्हटले, आपला लढा महाराष्ट्र सरकारशी, राज्याशी आहे, आपला लढा दिल्लीशी नाही. लोकसभा लढायची नाही आपल्याला, पण विधानसभेत मी सर्व समाजाला विश्वासात घेऊन निर्णय घेणार. हे शब्द जरांगे पाटलाचे होते. मग जरांगे पाटील विश्वास घेतला समाजाला. विधानसभेला समाजाला काय विचारलं, विधानसभेला उमेदवार द्यायचे का, तर समाज काय म्हटला द्यायचे. लोकसभेला भांडण नाही म्हणे, आपलं भांडण दिल्लीशी नाही राज्याशी. लोकसभेत आपले त्या गावात सरपंच आहे आपला, तो मुलगा मंगेश साबळे लोकसभेला फॉर्म भरला. अहो त्या मुलाचं काम आहे ग्राउंडला, त्या मुलाचं भरपूर फॅन आहे. मंगेश साबळे हा लोकसभेला खासदार झाला असता, परंतु जरांगे पाटलाच्या हेकेखोरपणामुळे त्याची खासदारकी गेली. का, सर्वसामान्य नव्हता. बरोबर. अरे मंगेश साबळे सर्वसामान्य होता ना. मग मंगेश साबळे सारखा सर्वसामान्य जर खासदार झाला असता, तो गर्वान म्हणला असता ना, मी खासदार जरांगे पाटलाचा. हा, पण जरांगे पाटला प्रॉब्लेम काय माहिती का, जरांगे पाटला डोक्याची वर्ष मला चालतच नाही. अच्छा, म्हणून ते जरांगे पाटलाला त्यांच्यापेक्षा मोठा व्हायला कोणताच माणूस चालत नाही, हा त्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. आम्ही जवळून पाहिलेलं आहे. त्यांच्यासोबतचा त्यांना मोठा झालेला चालत नाही. त्यांच्यासोबतचे माणसं त्याला बूट घालावे, बुटाचे बंद बांधावे आणि सॉक्स घालावे, एवढंच त्यांनी माझी सेवा करावी. ही वैचारिक पात्र जरांगे पाटलाची. तुम्ही सुद्धा विधानसभेचा फॉर्म भरला होता, पण मात्र वापस सुद्धा घेतला होता. जरांगे पाटलाच्या शब्दावरच भरला. त्यांनी मला सांगितलं होतं फॉर्म भरा, आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं की फॉर्म परत घ्या. तेव्हा त्यांच्या फोनवर मी फॉर्म परत घेतलेला आहे. आणि परत ज्या फोनून ते मला बोलले फॉर्म परत घ्या, त्याच फोनवर मला रात्री फोन येतो 12 वाजता, व्हॉट्सअप कॉल येतो. सरपंच पांडुरंग तारक बोलतात तिथून. आता बीजेपीचं काम करायचं, म्हणजे थेटपणानं बीजेपीचं काम करायचं आदेश होते. असे आदेश आले वरतून. मग प्रश्न पडतो, खरंच ही माघार होती का सेटलमेंट होती. म्हणजे हा सगळ्यात मोठा गोप्यस्फोट तुम्ही करताय. हो, की बीजेपीला मतदान करायचं. हो, हे तुम्हाला कॉलवर सांगितलं, समोर जायला तयार आहे मी, बिलकुल जवळच्या माणसाला लाईव्ह चर्चेला तयार आहे. पण मात्र दुसरीकडे मग मुख्यमंत्र्यांच्या नावानं ऐका ना, मग नाही, मग ते सांगतो ना. मग स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपानं, जसं त्यांच्या काळात रिक्षा ड्रायव्हर असेल, स्वीपर बॉय असेल, पानटपरीवाले असतील, हे आमदार खासदार मंत्री झाले, बाळासाहेबांनी केलं त्यांना. तसंच ह्या विधानसभेला संधी आली होती. जरांगे पाटलाच्या रूपानं सर्वसामान्य आमदार झाले असते. परत पाटील काय म्हटले, समाज म्हणला मी उमेदवार देईन. समाज जर म्हणला विधानसभा लढायची आपण उमेदवार देऊ, पाटीलच म्हणतात. म्हणजे तेच ठरवतात आणि तेच बोलतात. एका जातीवर समीकरण होणार नाही. तुम्ही समाजाला फरफट करायची नाही ना. अहो, कुठे समाज, राज्यातून समाजवादी आंदोलन झाले होते. सकाळी रात्रभर बसले, सकाळी शौचालयाची व्यवस्था नव्हती. हो, काय हाल झाले महिलांचे, लहान लहान लेकरांचे, पुरुषांचे. त्यांना माहिती. हां, पुन्हा सांगतो, आज मी जे बोलतोय ना, हे तमाम समाज बांधवांचं माय तोडून मी बोलतोय. एवढंच आहे आपल्या समाजात. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधील, मी बांधून घेतली. आता हळूहळू लोक बोला सुरुवात करतील. पण मात्र या अगोदर सुद्धा काही जण बारस्कर असतील किंवा अजून जवळचे लोक असतील, हे सुद्धा विरोधात जाऊन बोलत होते. पण आता शांत बसले. ते शांत बसले, मी शांत बसणार नाही. ते शांत बसले, मी शांत बसणार नाही. मग इथून पुढचं आता नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे. आमची झुंजार छावा संघटना आहे. झुंजार छावा संघटनेच्या माध्यमातून आमचं काम चालू राहील.